दशरथा दशरथा घे हे पायसदान पायसदान दशरथा घे हे पायसदान पायसदान तुझ्या यज्ञी प्रगट झालो तुझ्या यज्ञी प्रगट झालो हा माझा सन्मान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता तव यज्ञाची होय सांगता तृप्त झाल्या सर्व देवता प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर प्रसन्न झाले नृपा तुझ्यावर श्री विष्णू भगवान दशरथा 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 घे हे पायसदान पायसदान श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन श्री विष्णूची आज्ञा म्हणून आलो मी हा प्रसाद घेऊन या दानासी या दानाहून या दानासी या दानाहून। हे अयोध्याधीशा जनकल्याणक राजा दशरथा प्रणाम। मी अग्निदेव 12 आदित्यांपैकी एक साक्षात ब्रह्मदेवांचा पुत्र इंद्र दरबारी 4 मुख्य देवतांपैकी एक असा हा मी आज तुझ्या या पुत्र कामेष्टी यज्ञावर प्रसन्न झालो आहे। माझ्या समवे स्वर्गातील सर्व देवी देवता देखील तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत। या सृष्टीचे निर्माते साक्षात श्री विष्णुदेव देखील तुझ्यावर प्रसन्न झाले आहेत। त्यांची आज्ञा म्हणून आणि त्यांचा हा आशीर्वाद घेऊन आज मी तुझ्या या यज्ञाच्या सांगतेला प्रकट झालो आहे। सृष्टी संचालक श्री विष्णुदेवांच्या आज्ञेने मी या यज्ञाच्या सांगतेला तुझ्या समोर प्रकट झालो आहे। या दानास सर्वश्रेष्ठ दान समजून या दानाचा तू स्वीकार कर। हे घे, ही सुवर्ण थाली तू आपल्या करात घे। यात श्री विष्णुदेवांनी दिलेली क्षीर आहे। अत्यंत सात्विक अशी असलेली ही क्षीर कामधेनूच्या दुधाहूनही जास्त बलवान आहे। त्यामुळे साधी सुधी क्षीर समजून या दानाचा तू अवमान करू नकोस। हे घे, या पायसाचा तू स्वीकार कर आणि या पायसातील क्षीर तुझ्या 3 राण्यांना दे। त्यामुळे त्यांना वंशप्राप्ती होईल। त्यांच्या पोटी श्री विष्णूंचे अंश जन्माला येतील। या 3 राण्यांच्या पोटी 4 महान शूरवीर रघुकुल वंशज जन्माला येतील। यामुळे तुला देवपित्याचा मान मिळणार आहे राजा दशरथा। धन्य राजा दशरथ आणि धन्य त्या 3 देव्या ज्यांच्या पोटी श्री विष्णूचे मानवी अंश जन्माला येतील। तुझ्या जन्माचे सार्थक होणार आहे दशरथा। आनंदाश्रूंनी भरलेले तुझे हे डोळे पाहून तुझ्या डोळ्यात मला कृतार्थतेचा भाव दिसत आहे। तुझ्या या दर्शनाने मी देखील कृतार्थ झालो आहे। याच कृतार्थ भावनेने मी तुमचा निरोप घेतो। हे अयोध्यापती जनकल्याणक नृप दशरथा, या यज्ञाच्या अग्निकुंडात समाविष्ट होण्याची आम्हाला आज्ञा असावी, आज्ञा असावी, आज्ञा असावी।